हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी पुलाव बनवण्यासाठी इथं मसाल्याची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. हे बघा, सगळं चिरून तेल भाजून घेतलेलं आहे. तिकडे लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. आणि इकडे बघा, पुलावसाठी इथं थोडेसे कडधान्य म्हणजेच मटकी, तेल, वाटाणे सगळे भिजू घालून उकडून घेतलेले आहेत. मसाले पण काढून घेतलेले आहेत. भात शिजलेला आहे तेव्हा ते कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर सगळा मसाला भाजून वाटून घेतल्यानंतर थोडंसं तेल टाकून त्या तेलात मी मसाला टाकलेला आहे. त्यानंतर तुम्हाला चवीनुसार मसाले टाकून त्याला थोडंसं खालीवरी करून थोडंसं मीठ टाकून मी ते ठेवलेलं आहे. हे बघा, मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर त्याच्यात थोडंसं मी ते आपण जे आपल्याला जे टाकायचं होतं पुलावमध्ये ते सगळं टाकून घ्यायचं त्याच्यात आणि तेलात थोडंसं 5 मिनिट खालीवरी करून झाकून ठेवून द्यायचं. बघा, हे चांगला असं मसाला त्याला बरोबर झाल्यानंतर झाकून ठेवले. 5 मिनिट झाकून ठेवल्यानंतर ह्याला चांगलं तेल सुटल्यासारखं झालेलं आहे. तुमच्याकडे बटर असलं तर तुम्ही बटर टाकू शकता. हे बघा, ते काढलेला भात मी ह्याच्यात टाकून घेतलेला आहे, खालीवरी करून घेतलेला आहे. आणि थोडंसं मसाला वाटला होता त्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि एक 5 ते 10 मिनिट त्याला म्हणजे चांगलं दम घेऊ दिले. हे बघा, चांगला भात झालेला आहे. त्यानंतर त्याच्यावरून मी थोडेसे काजू भाजून घेतलेले होते, ते थोडे मसाल्यात टाकले आणि थोडेसे वरून बारीक करून टाकलेले आहेत, खायला चांगलं लागतं म्हणून. हे बघा, वरून कोथिंबीर पण टाकली मी थोडीशी हिरवी चिरून. आणि हे बघा, आपल्या खाण्यासाठी भात तयार झालेला आहे. या खायला. आणि व्हिडिओ आवडत असला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज. हे बघा, आणि त्याच्यासोबत थोडंसं मी काकडी, पेरू, कांदा, पत्ताकोबी हे सगळं चिरून घेतलेलं आहे आणि गाजर पण घेतलेलं आहे. या खायला आणि लाईक करा प्लीज.